तर गायज आपल्या सातारा मधल्या क्रिएटर मंडळी सोबत भेट झाली. कुठं झाली ती शेवटला सांगतो, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आज दुपारचं वातावरण खतरनाक झाल्यामुळे आम्ही काय घरी थांबलो नाही, जरा म्हणलं मोकळ्या वातावरणात जावं, काय असतील ती कामं आपण आपल्या मोकळ्या वातावरणात जाऊन करावी. वातावरण भारी असल्यामुळे आम्ही तिथे 1-2 तास बसलो आपलं निवांत. नंतर मग काय थोडा थोडा पाऊस चालू झाला, त्यामुळे आम्ही निघालो, कारण का आम्हाला नंतर सातारला बी जायचं होतं. कारण का सातारला आपल्याला सलोनच्या ओपनिंगला एका बोलवलं, तिकडे जायचं होतं. ओपनिंगला जायच्या आधी म्हणलं आधी एक गेमचा डाव खेळावा मग जावं. नंतर फायनली मग ओपनिंगला गेलो, तिथलं आपलं ओपनिंग केलं. दुर्गेश भाऊन आपल्याला बोलवलेलं, त्याबद्दल त्याचं मनपूर्वक आभार. मग तिथल्या सगळ्या मंडळीनं आपला सत्कार बित्कार केला. आपल्या सोनू शेठचा बी सत्कार केला तिथं. खरं तर गायज ही तुमच्या प्रेमामुळे एवढं सगळं शक्य होतंय की जिकडे तिकडे आपल्याला लोक ओळखतात किंवा बोलावतात, हे तर खरं तुमच्या प्रेमामुळे होतंय. तिथं आपली पोरं पण होती, व्लॉगर तान्या, व्लॉगर नीरू, त्यांच्यासोबत बराच वेळ आम्ही गप्पा गोष्टी केल्या. बऱ्याच विषयावरती गप्पा गोष्टी झाल्या आमच्या, आणि आमच्या शेठनं पण थोडंफार त्यांना मार्गदर्शन केलं. आम्ही तिथल्या सगळ्यांचाच निरोप घेऊन शेवटी नंतर लँडमार्कला आलो, कारण आम्हाला नंतर मुंबईला जायचं, त्यामुळे म्हणलं आधी जेवून जावं. तिथं हॉटेल रूपटॉपला जेवायला गेलो आम्ही, तिथं जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही मुंबईसाठी रवाना झालो. तर मुंबईमध्ये कशासाठी गेलो ती नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळलंच. तर भेटूया गायज आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.